नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी, विधवा महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना आहे. तातडीची माहिती समोर आलेली आहे. दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण की त्यांना एप्रिल महिन्याची पेन्शन ही उद्यापासून मिळणार आहे. तर मग अनेक बांधवांना प्रश्न पडलेला आहे की मार्च महिन्याचे पेन्शन त्यांना मिळालेले नव्हते. आपण याबाबत माहिती मिळवलेली आहे की पेन्शन का मिळालेले नाही. तरी पण या महिन्यात आता हे 5,000 रुपये पेन्शन मिळणार आहे का, म्हणजे मागील 2,500 आणि या महिन्याचे 2,500, आणि त्याबाबत आणखी काय सूचना देण्यात आलेल्या आहे. लाभार्थ्यांसाठी अशी महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता हा अनेक दिवसापासून लांबणीवर आहे. दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळालेले नाही, कारण की दिव्यांग बांधवांची पेन्शन हे आता दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांचा हप्ता अपडेट करण्याचे काम चालू होते. मग त्यामुळे हे पेन्शन लांबलेले आहे. अजूनपर्यंत त्यांचा डाटा अपडेट झालेला नाही, म्हणून पूर्वीप्रमाणेच हे पेन्शन आता आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पोर्टलवरूनच जुन्या पद्धतीने देण्यात येणार आहे. पण आता पुन्हा हा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो का, याबाबत विचारणा केली जात आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की 24 तारखेपर्यंत आपले पेन्शन अपडेट करण्याची प्रक्रिया करण्यात आलेली होती, परंतु अजूनपर्यंत काही नोटिफिकेशन आलेले नाही. सर्व शक्यता अशा आहेत की उद्यापासून दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयाप्रमाणे पेन्शन मिळणार आहे. तर मग मागील पेन्शनचं काय करायचं? तर मित्रांनो, त्यासाठी आधी आपले स्टेटस बघणे गरजेचे आहे. जर तुम्हाला मार्च महिन्यामध्ये पैसे आलेले नसेल तर यावेळेस पण पैसे येतील याची गॅरंटी नाही, कारण की तुमचे आधार व्हेरिफिकेशन किंवा KYC झालेली नसेल तर मार्चमध्ये पैसे आलेले नव्हते. आणि आणखी एक कारण सांगितलं होतं की दिव्यांग व्हेरीफाय झाले आहेत. मग त्या वेळेवर ते दिव्यांग व्हेरीफाय कुठे झाले, तर त्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडे. तर त्यामुळे मार्च महिन्याचे पेन्शन या ठिकाणी जुन्या पद्धतीने आलेले नव्हते. तर मग ते पेन्शन आता मिळणार आहे का, किंवा जर व्हेरिफिकेशन झालेले नव्हते, मार्च महिन्याचे पेन्शनविषयी माहिती नाही, तर आपण या ठिकाणी आपले स्टेटस चेक करू शकता. जर आपल्या स्टेटसमध्ये अशा चारही पद्धतीने ग्रीन टिक असेल, हिरव्या टिक असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला हे पेन्शन मिळणार आहे. तर या ठिकाणी अधिकारिक तौर पर प्रक्रिया लंबित आहे. तर या ठिकाणी जी अधिकारी म्हणजे पेंडिंग ऑफिशियल या ठिकाणी असं ऑप्शन इंग्लिशमधून तुम्हाला दिसेल. या ठिकाणी तुम्हाला नाव दिसेल आणि असे चारही ग्रीन टिक आहे. समजायचं की त्यांना एप्रिल महिन्याची पेन्शन मिळणार आहे. मित्रांनो, आणखी एक दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची जी अपडेट आहे ती म्हणजे दिव्यांग बांधवांना काय सांगितलेलं आहे की 30 एप्रिलपर्यंत दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर आपल्याला माहिती भरायची आहे. मग हे पेन्शन आपल्याला कधी मिळणार, तर या ठिकाणी आपण बघू शकता अशा पद्धतीनं हा मेसेज आलेला होता. 24 एप्रिल 2026 रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. तर मग आता 24 तारखेनंतर आपण जर या ठिकाणी चेक केलं तर हा पोर्टलवरील मेसेज गेलेला आहे. तर ती पेन्शन कालपासूनच वाटप व्हायला सुरुवात होणे गरजेचं होतं, परंतु शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे आपल्याला ही पेन्शन सोमवारपासून मिळणार आहे, म्हणजे आपल्या खात्यामध्ये हे पैसे मिळणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या बांधवांना मार्च महिन्याची पेन्शन आले नसेल त्यांनी त्यांचे स्टेटस चेक करून घ्यायचं आहे. जर अशा पद्धतीने जर ते सर्व ग्रीन टिक असेल तर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. मग आता असं असेल तर मग मार्च महिन्याची पेन्शन मिळणार का, तर या ठिकाणी अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही. आपले दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे साहेब यांना निवेदने देण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे की मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्याचे पैसे हे दिव्यांग बांधवांना देण्यात यावे. त्यांनीही त्याबाबत आश्वासन दिलेले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर माहिती भरण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात यावी, कारण की अनेक दिव्यांग बांधवांना याबाबत माहिती नसते आणि ती माहिती करून देणे आणि त्यांना ज्या काही त्रुटी आहेत त्या पूर्ण करून दिव्यांग बांधवांना मदत करणे यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि त्याबाबत माननीय
दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे। त्यामुळे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरील माहितीसुद्धा आपल्याला भरणे गरजेचे आहे। परंतु प्रशासनाने परिपत्रक काढून सांगितलेले आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरील माहिती ही 30 एप्रिल 2026 पर्यंतच भरण्यात यावी, कारण की इतर काही योजना आहेत त्याचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा अजूनपर्यंत उल्लेख केलेला नाही, त्यामुळे आपल्याला हे पेन्शन मिळतच राहणार आहे। तरीही आपल्याला इतर ज्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टल अपडेट करणे गरजेचे आहे। अनेक दिव्यांग बांधवांनी अपडेट केलेले आहे, काहींना त्रुटी येत आहे। त्या ठिकाणी अपडेट करण्यासाठी किंवा आपले दिव्यांग सहाय्यक पोर्टलला नोंदणी करण्यासाठी आपले आधार कार्ड, UDID कार्ड हे लिंक असणे गरजेचे आहे। तसेच आपल्या आधार कार्ड आणि UDID कार्डला मोबाईल नंबरसुद्धा लिंक असणे गरजेचे आहे। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच नंबर UDID कार्डला सुद्धा लिंक असणे गरजेचे आहे, म्हणजे बरोबर OTP येऊन तुमचं व्हेरिफिकेशन होते, मेरी पहचान या ठिकाणी होऊन जाते, KYC सुद्धा होऊन जाते आणि तुम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय झाले दिव्यांग सहाय्यक पोर्टलला की तुमची सर्व माहिती या ठिकाणी पूर्ण झाली असे समजले जाते। परंतु त्या ठिकाणी काही कागदपत्रे आपल्याला अपलोड करावी लागते। मग सुरुवातीला जर तुमच्याकडे काही कागदपत्रे नसेल तरीही तुम्ही फक्त दिव्यांग नोंदणी या ठिकाणी करणे गरजेचे आहे। दिव्यांग पोर्टलला आल्यानंतर तुम्ही नोंदणी करू शकता। आपण यावर व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपण नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी लागतात। मग त्या ठिकाणी सर्वच कागदपत्रे तुम्हाला अपलोड करण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला जे लागू असतील तेच कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। मग एखादे कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नंतरसुद्धा अपलोड करू शकता, परंतु नोंदणी करून घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। दिव्यांग बांधवांसाठी आता हे अनुदान लवकरच मिळणार आहे, पेन्शन 2 ते 3 दिवसात मिळणार आहे। तर मित्रांनो, आपले स्टेटस तुम्ही चेक करून घ्या। या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस सर्व काही दिसेल, त्यामध्ये सर्व माहितीची आपली बरोबर आहे किंवा नाही ती बघून घ्या। अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येईल। sasmahit.org हे आपली लाभार्थी स्थितीमधील माहिती आहे आणि ही स्थिती पहा या ठिकाणची माहिती आहे। तर अशा पद्धतीने आपण चेक करून घ्यायचं आहे। आणि दिव्यांग बांधवांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे दिव्यांग प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे। तुम्हाला आता रेल्वे पास काढायची आवश्यकता नाही। रेल्वे पास नसेल तरीसुद्धा UDID कार्ड ग्राह्य धरणार आहे, म्हणजे तुम्हाला रेल्वे कार्ड काढावं लागत होतं तरच त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना रेल्वेच्या प्रवासात सवलत मिळत होती। तर आता आपल्याला तशी आवश्यकता नाही। आपल्याकडे व्हेरीफाय UDID कार्ड असेल, या ठिकाणी KYC वगैरे झालेली असेल आणि ओरिजिनल दिव्यांग असाल तर त्या ठिकाणी UDID कार्ड चालणार आहे। तर आता रेल्वे प्रवाशांसाठी UDID कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे असं रेल्वे मंत्रालयाने सांगितलेलं आहे आणि सर्व रेल्वे स्टेशनला तशा सूचना दिलेल्या आहेत। तर दिव्यांग बांधवांसाठी ही सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आहे।